आताच आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तो बाळ्यातला कोणीतरी अतुल भवर म्हणून आहे, जो दारू विकतो, लोकांचे बाळ्यामधले जमिनी लुटलेला, अतिक्रमणामध्ये बांधकाम केलेला हा भामटा सन्माननीय राजसाहेबांनी काल जे ठाण्यामध्ये सुषमा अंधारेचा व्हिडिओ दाखवला, त्या व्हिडिओवर राजसाहेबांना सांगतोय, राजसाहेबांवर टीका करतोय. परंतु मला एक सांगायचं आहे, अरे बाबा तुझी लायकी काय? तू कुठला? राजसाहेब कोण? आणि तू आमच्या नेत्यावर बोलू लागला. तुला काय वाटलं? ह्या का नारायण राणेवर टीका केली, नितेश राणेवर टीका केली म्हणजे राज ठाकरेला मनसैनिक गप असणार आहे का? मी तुला ताकीद द्यायला लागलोय आणि समजावून सांगायला लागलोय, कारण सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे, गोडीत घ्या, पहिल्यांदा हात जोडा, दुसऱ्यांदा हात जोडा, आता तिसऱ्यांदा हात सोडा, ही आमची संस्कृती आहे. माझा महाराष्ट्र सैनिक आहे, लक्षात घ्या. तो उठून टाकून उठलेला आहे. मी तुला प्रेमानेचा एक सल्ला देतो बाळा, तू जे आमच्या राजसाहेबांवर बोलायला लागला त्याच्या अगोदर तुझ्या नेत्याचं बघ, जो आदित्य ठाकरे दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणात अडकलेला आहे, सुशांत राजपूतचं प्रकरण त्याचं निघलेलं आहे, जो त्याच्या मतदारसंघामध्ये ड्रग माफियाशी त्याचे संबंध आहेत, हे जग जाहीर आहे. त्याचे प्रकरण एवढे मोठे पडलेले आहेत. तसं तर आमचा राजसाहेब नाहीये. राहता राहिला तुझा उद्धव साहेब, तू म्हणा लागला ठाकरे कुटुंबीय आहे, ठाकरे कुटुंबीय आहे, मातोश्रीतून राजसाहेब मोठा झाला. अरे राजसाहेबांनी शिवसेनेसाठी किती कष्ट काढले का? तुझ्या उद्धव ठाकरे सारखा फोटोग्राफर नव्हता तो. लक्षात घे बा, जेव्हा उद्धव ठाकरेचा उगम नव्हता, वयाच्या 18-17व्या वर्षापासून राजसाहेबांची व्यासपीठ म्हणजे बाळासाहेबांनंतर जर कुणाची मागणी होती सभेची तर राजसाहेबांची होती. ते राजसाहेब आहेत ज्या राजसाहेबांनी बाळासाहेबांची परवानगी घेऊन स्वतः घरातून बाहेर पडलेला आहे. कारण तुझा उद्धव ठाकरे जो म्हणतो ना, तो अतिशय कोत्या मनाचा आहे आणि तू आमच्या साहेबांवर बोलायला लागला. आणि तुमचा उद्धव ठाकरे, अरे कालच भाषण घे, फक्त मतासाठी हिंदीमध्ये भाषण केला. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी लोकांना देशोधडीला लावलाय. मुंबईतला मराठी टक्का घसरवण्यामध्ये जर सर्वात कुणाचा जर हात असेल तर या उद्धव ठाकरेंचा हात आहे. लक्षात घे, कितीतरी बिल्डराशी हात मिळवणी करून मुंबईच्या जमिनी विकायला लावून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर नेण्याचं चांगलं पाप त्या उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. आणि तू आम्हाला सांगायला लागला, ज्या राजसाहेबांनी मराठी अस्मिता, मराठी झेंडा आणि मराठी भाषा आणि जो बाळासाहेबांचा विचार काय असतो, बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम जर कोण करत असेल तर राजसाहेब करत आहेत. म्हणून तुला सांगतो, प्रेमाने सांगतो की तू दुसऱ्या तिसऱ्या काही नेत्यावर जी नेहमीसारखी स्टाईल जी आहे तुझी, की त्याच्यावर काहीतरी बोलायचं आणि आपण आपली प्रसिद्धी सोशल मीडियावर यायचं, हा प्रकार बंद कर. मी तुला प्रेमाने अजून एकदा एक सांगतो, तू जे म्हणतो ना सुषमा अंधारेच, अरे राजसाहेबांनी फक्त एकच व्हिडिओ दाखवलाय. तू राज ठाकरेचे पाय धरून त्याच्या पायाचं पाणी पे. कारण राजसाहेबांनी सुषमा अंधारेचा नवरात्राचा व्हिडिओ दाखवला नाहीये, जो हनुमानाबद्दल तिने जे बोललेले आहे की राम सेतू हा माकडाने बनवलेला आहे, हा व्हिडिओ दाखवला नाहीये, जो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. म्हणून तुला प्रेमानं, गोडीत आणि दोन जे समजतील त्या शब्दात बोलतोय. यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे आमच्यासाठी दैवत आहेत. कारण आमचा महाराष्ट्र सैनिक हा नेहमी म्हणतोय, आई वडिलांनी जन्म दिला असेल परंतु कर्म आम्हाला राज ठाकरेंनी दिलेला आहे. त्यामुळे यापुढे जर आमच्या नेत्यावर बोलायचं असेल तर 10 वेळा विचार करून बोल. मी एवढंच सांगतो, जो बाळासाहेबांचा विचार होता, ज्या तुझ्या उद्धव ठाकरेंनी, बाळासाहेबांनी ही शिवसेना स्थापन केली होती, काय म्हणून केली होती? शिवसेनेचा अर्थ तर तुला माहित आहे का? शिविराची रक्षण करणारी, वचनबद्ध असणारी सेवाभावी संघटनेत नामर्दाला ठारा नाही. आणि उद्धव ठाकरे हे तुझ्यासारखे नामर्द आणि डाव्या विचाराचे, पुरोगामी विचाराचे लोक घेऊन आज हिर्याच्या सापाच्या संख्येला लावून बसलेला, जो शरद पवार, जो छगन भुजबळ, जे सोनिया गांधी, ज्याच्यासाठी बाळासाहेबांनी ची हयात केली, यांना संपवलं, यांच्या संघ संघर्ष करण्यासाठी त्याच्या मांडी लावून बसलेला. आणि तू काय सांगतो आम्हाला? राजसाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे. सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी श्रीरामाचं मंदिर बांधलेलं आहे.
रामाच्या मंदिरासाठी जो बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं, कारसेवकाचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण केल्यामुळे आम्ही बाहेरून पाठिंबा दिलाय. राहता तुझे म्हणलात की लोकांची लेकरं राज ठाकरेंनी राजसाहेब आमच्या खांद्यावर घेणार नाही. अरे मूर्खा, मला एक सांग, राज ठाकरेचं मन किती मोठं आहे, मोठ्या मनाचं आहे, म्हणून तर बिनशर्त पाठिंबा दिलाय. तुझ्या उद्धव ठाकरे सारख्या कोत्या मनाचा नाही, एवढं लक्षात ठेव. आणि यापुढे तू तुझ्या याच्यात लायकीत राहा. मी तुला प्रेमाने सांगतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर मनसैनिक जर पेटू उठला तर तुला परता भुई हे होणार नाही. एवढंच मी अनुषंगाने तुला. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.